की जो स्वतः याच्यामध्ये परिपक्व झालेला आहे. मी मंगेश मोहिते साहेब त्यावेळेला एमडी होते त्यावेळेला सांगितलं होतं की कमीत कमी 15 दिवसामध्ये व्याज परतावा दिला पाहिजे पहिला मुद्दा, आणि नंतर 1 आठवड्यामध्ये दिला पाहिजे. मला माहित नाही तसं प्रकारचं नियोजन होऊ शकतं, परंतु जाणीवपूर्वक 2-2, 3-3 महिने लावले जातात. का लावले जातात? बँकेमध्ये जो काही पैसा ठेवला जातो तो पैसा कुठल्या बँकेमध्ये ठेवला जातो? हा आता व्यापारी इथे आहेत, 2-3 मोठे व्यापारी आहेत, तुम्हाला माहिती आहे व्याजाचा दर कसा आहे. आणि आमच्या महामंडळाचे काय 1-2 लाख रुपये पैसे नसतात आहे, 50 कोटी, 100 कोटी, 10 कोटी. आणि ज्या वेळेला एक दिवस जरी एखाद्या बँकेमध्ये 10 कोटी रुपये जर ठेवले तर त्यावर काय फायदा असतो ते बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना लगेच त्याचं ज्ञान आहे. आणि जाणीवपूर्वक दिरंगाई करायचा प्रथा सुरू झाली. मी काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या, यांची काळजी घ्यायला मदत नाही. आम्ही बँकेमध्ये चर्चा करायचो, आम्ही बँकेमध्ये चर्चा करायचो तर बँक म्हणायची की आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देतो, पण तरी आमची लोक घ्यायला तयार नाही. म्हणजे काही लोकांना खेळखंडोबा करता येणार नाही. ही दुर्भाग्य. मी सोमवारपर्यंत मी गप्प बसलो. मागच्या आठवड्यामध्ये काही आमदारांनी मला फोन केला, अभिमन्यू पवार आहेत, आपले ओमराजे निंबाळकर खासदार आहेत, प्रणितीताईंचा पण मला पत्र आलं, आमचे पाटील म्हणून एक धाराशिवचे उद्धव ठाकरे गटातले आहेत, आमचे राहुलजी राहुल आहिरे नाशिक वरून, तर ते पुण्याचे राहुल म्हणून एक राहुल कुल, संग्राम तोपटे माजी आमदार, हे सगळे एका कार्यक्रमानिमित्त भेटले. मला विचार आले तर काय चाललंय? मी म्हटलं साहेब हा सगळा प्रकार आहे. पण त्यांनी पण त्या असणाऱ्या अधिकाऱ्याचा इतिहास उघडून दाखवला मला. तर ते पुण्यामध्ये होते त्यावेळेला मलाही वाईट वाटलं की ज्यावेळेला आपण मराठा म्हणतो त्यावेळेला आपण जातीचं ओळख दाखवतो, त्यावेळेला आपली जबाबदारी काय तर जात म्हणून आपण कसं काम केलं पाहिजे. पण दुर्भाग्याने एक लक्षात आलं, ते 3 अधिकारी जे आले ना हे जातीपेक्षा त्या एका विशिष्ट असणाऱ्या आधिपत्याखाली असल्यामुळे मराठ्यांचा कसा कार्यक्रम लावता येईल तुला आम्ही सुपारी दिली. आणि त्या असणाऱ्या आजच्या अधिकाऱ्यांनी एक महिना पोर्टल बंद केलं तर किती नुकसान झालं तुम्हाला माहितीये? दिवसाला 400 लोकांचा आपण एरवाई देत होतो. 12,000 म्हणजे 12,000 मराठा समाजाचे तरुण या व्यवसायापासून वंचित राहिलेली ती वस्तुस्थिती आहे. सणासुदीला आम्ही गाडी घेतो, मग ती गाडी वेगवेगळ्या प्रकारची आहे, टुरिस्टची आहे, ट्रक आहे, टेम्पो आहे, ट्रॅक्टर आहे. हे सगळं एका शेवटचा जसा आता पोर्टल सारखा एक टेम्पोचा एक मोबाईलची मुलगा म्हटला, या सगळ्यांना लाभ घेता आला. जीएसटी कमी झाली, आता उलट जीएसटी कमी झाल्याच्या मोठ्यावरती कित्येक लोकांनी बुकिंग करून ठेवली होती की महामंडळाचा आहे, आता आम्ही जाऊन योजनेचा लाभ घेणार. पण या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केली. सोमवारपासून माझ्या मोबाईलच्या स्टेटस वरती मी 4 अधिकाऱ्यांचे नंबर टाकले. तुम्हाला विश्वास नाही पटणार की काही लोकांनी मला रेकॉर्डिंग पाठवलं. काय सांगितलं? साहेब एकतर फोन उचलत नाही, आणि एमडीचं तर एक संभाषण होतं की अजून 20 दिवस आम्ही आता हे पोर्टल सुरू करणार नाही. म्हणजे 25-30 हजार मराठा समाजाच्या उद्योगाच्यांचं तुम्ही नुकसान करणार. ही वस्तुस्थिती आहे, आणि ही वस्तुस्थिती इतकी गंभीर आहे की थेट काय सांगितलं जातं वेगवेगळ्या संघटनेच्याकडनं की मराठवाड्यामध्ये आता कुणबी प्रमाणपत्र दिले, आता मराठा समाजाची खूप लागली. तसं नाहीये. मग तुम्ही मराठवाड्याचा प्रश्न मिटवला असला तरी काही समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. मग त्या मराठा समाजाने काय करायचं? विदर्भामध्ये मराठवाडा आहे, खानदेशामध्ये मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे, कोकणामध्ये मराठा आहे. मग या लोकांचं काय करायचं? आणि या सगळ्या गोष्टीला ज्यावेळेला अनुसरून होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्याची फार महत्वाची जबाबदारी असते. कर्मचारी असून देखील पण त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तोंड धुक्यानं मार खातात. त्याचं कारण काय म्हणते का रायकर साहेब? कारण नोकरी घ्यायली. आज बेरोजगारी इतकी बेकारी आहे, देऊन 25,000 तुम्ही पगार देताय
आणि जरा काय झालं तर कामावर न काढताय, त्या माणसाने करायचं काय? आमच्याकडे इतके कुशल अधिकारी आहेत, जर त्यांना चांगल्या पद्धतीने मोकळी हाती आम्ही दिलेली होती, अधिकार दिला होता, या नाशिक जिल्ह्यामध्ये जर या योजना तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या 3 कर्मचारी आणि आमचे विभागीय अधिकारी पल्लवीताई मोरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. तुम्ही कधीही पल्लवीताईकडे जा, आमच्या अविनाश गायकवाडकडे जा, आमच्या लोकेशकडे जा, शिंदेकडे जा, हे कधीही वेगळं वाकडं न बोलता तुमचा प्रश्न कसा मार्गीस लाईल ते करतात. परंतु काही अधिकाऱ्यांपेक्षा काही लोकांना नजर लागली आपल्या महामंडळाची, त्याचा हा प्रकार. काही सूचना आलेल्या आहेत आणि सूचनेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. परंतु हे बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी. मला अधिकार आहे का एमडीला काढण्याचा? पण मला सांगा, मी करण गायकर सारखा रस्त्यावरचा कार्यकर्ता असं आतापर्यंत खोपडून आलो मी कामगार चळवळीचा माणूस आहे. आम्हाला माहिती आहे हे साहेब व्यापारी प्रतिनिधी आहे, माझा उल्लेख केला बरोबर आहे. आम्हाला माहिती आहे व्यापारी काय काय करायचं काय करायचं आम्हाला चांगलं माहिती, ते नाही माहिती. आणि आमचा मार्केट बंद केलं, कामं बंद केली, लगेच म्हणतात ठीक आहे पुढे मागे करून कामगारांचा फायदा होत असेल तर आम्ही पण 2 पावलं मागे सरतो. पण बेकार कामगारांच्या पोटावर कधी मारू नये, व्यापाऱ्यांनी पण कधी कधी भूमिका घेतली, पण आम्ही तेवढे अग्रेसिव्ह आहे. पण एकदा प्रशासकीय अधिकारी असला आणि आम्ही एका जागेवरती पोहोचलो तर आम्हाला हात सोडता येत नाही. आणि त्यातल्या भाऊकीतला आहे, साताऱ्यातला आहे. आता भाऊकीच्या माणसांनी आकलाने काम केलं पाहिजे. जसं तुम्ही मगाशी म्हटलात ना की साहेब आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भाऊकीतलीच माणसं आहेत, पण ती कशी बोलली? अरे एखादा म्हटला असं, अरे चला आपल्या उपस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीला ताकद मिळत असेल आणि मराठा समाजाचे प्रश्न मार्गीस लागत असेल तर मी जरी या सरकारमध्ये नसतो, मी जरी विरोधी पक्षामध्ये नसतो तरी मी आलो पाहिजे. मला तर आमच्या मूळ संघटना, कारण ती मूळ संघटनेची लोक दिसत नाही, त्यांची काहीतरी वेगळी बैठक असेल असं असते चालायचं. पण दुर्भाग्य आहे. म्हणून मला माहिती आहे की नाशिक मध्ये आल्यानंतर काय होतं हे मला चांगलं माहिती आहे. पण असो, काही सूचना आलेल्या आहेत. परंतु एक वस्तुस्थिती आहे की मी मागच्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मंत्री महोदयांचा फोन आला, त्याला मी सांगितलं साहेब तुम्ही एक बैठक लावा. सगळ्या लोकांना त्यांनी पत्र दिलं, पत्राप्रमाणे बैठक लागली, पण मागच्या मंगळवारची बैठक ती रद्द झाली. आता परत गायकर साहेबांनी सांगितले ते चांगलं झालं. मी जर म्हटलो तर लोक काय म्हणतात की अरे भाजपचा अध्यक्ष, भाजपचा नरेंद्र, भाजपचे देवेंद्रजी आणि मग मराठ्यांचा प्रश्न सुटत नाही. असं नसतं. कधी कधी आपल्या माणसालाही त्रास होत असतो आणि ज्या वेळेला आपल्या माणसाला त्रास होतो त्यावेळेला आपणच त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. काही गोष्टी मला बोलता येणार नाही, माझ्यावरती जबाबदारी आहे, पण काही ठिकाणी अजित चव्हाण बोलू शकतात, ते प्रवक्ते आहेत. या बैठकीच्या नंतर ते मेसेज करू शकतात, त्याच्यात ही परिस्थिती आहे. आता किती वेळा मी अधिकारी बदली करायला सांगून साहेबाला जातो, एकदा गेलो, 2दा गेलो, आता तिसरा आला. पण तिसरा आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, हे सगळं कारभार ज्या खात्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडनं सूचना आल्याशिवाय होत नाही. अधिकाऱ्याला दोष द्यायची काही गरज नाही. पैसे कमी पडले तर आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यालयात जाऊन बसू शकतो आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रधान सचिव पैसे देऊ शकतात, हे मला माहिती. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांची गरज लागणार पण नाही. परंतु त्यांच्या अधिपत्यात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक बंद करण्यात आलेलं आहे. फोन करायची काय गरज लागणार नाही अजितराव चव्हाण, कारण माझं त्यांचं अगोदरच त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. तुम्ही केलं पण पाहिजे, उलट तुम्ही नाही सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण काय झालंय, राज्य सरकारची भूमिका आपल्या बाजूने बरी असताना आज 1 महिन्यापासून पोर्टल बंद आहे, एलवाय बंद आहे, याला उत्तर कोण देणार? आज मला परवा गायकर साहेब चिडून मुंबईला आले होते शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये. त्यांनी फोन केला, पाटील साहेब कुठे आहे, मला भेटायला यायचे. मी माझ्या कामात होतो, मी पण म्हातारीच्या वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकारबरोबर माझा आतून काय ना काहीतरी चालूच असते भांडणं. आणि मग ते प्रश्न होते, मला तर काय झालं पाटील साहेब तुम्ही नाशिकला या, आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहे. कारण काय कर दिसतो तसा तसा नाही, ते कोकणातला फणसासारखं आहे. आता नाशिक मध्ये काय उत्तर आहे मला त्याचं माहित आहे, पण कोकणातला फणस जसा आहे ना तसं आता नाशिकचं एक फणस आहे. हे दिसतंय तेवढं सोपं नाही,
पहिलं गोड बोला नंतर माझ्यावरती एक महिला बसलेल्या आहेत पण वेगळ्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलं. अरे म्हणजे हो गायकर साहेब नाही तुम्ही जर येत नसाल ना तर मग तुम्ही राजीनामा देऊन मोकळं व्हा, आम्ही काय करायचं ते आम्ही बघू. निवडणुका आलेल्या आहेत. मला म्हटलं ठीक आहे ना, माझी संघटना छोटी आहे, मी नाही तुमच्या अखिल भारतीय मराठा महासंघ राजेंद्र कोंढरे सारखा मोठा, पण माझ्याकडे जी कला आहे ती तुमच्या कोंढरेकडे नाही. आणि मलाही वाटलं की बाबा मी पण काय थोडं दोन पावलं धावलो. मित्र आहेत माझे. तुम्हाला सांगू, नाशिक मध्ये पहिली मीटिंग महामंडळाची झाल्यानंतर कुणी घेतली असेल तर यांनी घेतली. चेतन भाऊ होते, बरेचसे मराठा समाजाच्या संघटनेचे होते, मी नौका होतो. पण या व्यक्तीने चेतन शेलार सारखे अजून काही कार्यकर्त्यांनी जे पाठबळ दिलं त्याच्यामुळे आम्ही घडू शकतो. मंगळवारी तुम्ही येताय, आलं पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटलांना मी वेळ मागायला गेलो तर मला अडचण आहे, कारण मी पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु तुमचा जर फोन केला तर राधाकृष्ण विखे पाटील प्लेन करून नाशिकला येऊ शकतो. मला चांगलं माहिती आहे, कारण हे माणूस त्या दिवशी एका मंत्र्याला रडवलं सोमवारी. काय नाव होतं? दत्ता मामा भरणे. त्यांच्या पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंट वरती यांनी आझाद मैदानाला जो आंदोलन केलं, दत्ता मामा भरणे रडायचाच बाकी राहिला होता, नाहीतर तो गाळच झाला होता. असो, माझं कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर किंवा कुठल्याही पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर वादविवाद आहे असं नाही ना. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला काही सूचना केल्या असं नाही, पण मराठा समाजाबद्दल जरा दगाफटका होतो त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं. तुम्ही बैठक लावली, तुमचं स्वागत करतो. आता या बैठकीनंतर तुम्हाला वेळ कधी देणार तेवढं मलाही सांगा, कारण मलाही जरा मन मोकळपणे करा. आता मी जाऊन भेटलो आता तो अध्यक्ष आहे, त्याला काढून टाक, त्याला काढून टाक, तुझा अधिकार आहे. नाही आम्हाला अहो गॅस करताना द्यायचा असेल मला तरी मला एमडीला उठवावं लागेल. साहेब उठा, त्याचा ओटीपी द्या तर त्या गरीबाला पैसे मिळतील. आज सिव्हिल काहींनी सांगितलं बरोबर आहे, सिव्हिल खराब होत चाललेले. जबाबदार कोण आहे? एमडी उठताना बसलाय. कर्मचारी म्हणतात आम्ही देऊ कधीतरी, आणि ज्या वेळेला हे बोललं जातं त्यावेळेला वाईट. नालायक कर्मचाऱ्यांना काढायचं असेल तरी आम्हाला अधिकार नाहीये. हे सगळ्यात मोठी शोकांतिका. हा, त्याला थोबाडायचा अधिकार मला आहे, परंतु कधी कधी मारून प्रश्न मिटत नाही, त्याला समजावून प्रश्न मिटतात. परंतु काही निर्लज्ज लोक आहेत, जाड कातडीचे, ते पण त्या ठिकाणी प्रश्न मार्गीच लावत नाही. मंगळवारी येत आहे, तुम्ही नक्की या. काही संघटना याच्यामध्ये स्वतःला आली तर समजतील, परंतु ज्याला कळकळीने वाटतं की मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना पहिले भेटू. या संदर्भामध्ये मी पण मुख्यमंत्र्यांना आज दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा माझ्याकडे आलेला आहे. आज 150 वर्ष वंदे मातरम हे जे भारत देशाच्या असणाऱ्या भूमीसाठी जे गीत लिहिलेले आहे ते पूर्ण झालेले आहे. त्याचे विविध कार्यक्रम आहेत, ते आज दिवसभर कार्यक्रमामध्ये संध्याकाळी नागपूरला जरी असले तरी त्यांना SMS रात्री केल्यानंतर मी प्रयत्न करेन की उद्या सकाळी त्यांची भेट घेण्यासाठी. परंतु एक लक्षात ठेवा, काही लोकांनी माझा उल्लेख काही जरी केला असला तर मी माझ्या मराठा समाजासाठी कटिबद्ध एवढं मला माहिती. मी अण्णासाहेब पाटलांचा मुलगा हे पण मला माहिती. मग तुम्ही माझं नाव देवेंद्रजींच्या बरोबर जोडलं तरी मला आनंद आहे, भाजपशी जोडलं तरी आनंदाच आहे. परंतु मी ज्या वेळेला योजनेचा लाभ मिळत नाही, योजनेमध्ये बऱ्याच प्रयत्न तर याच नेत्याकडे जाऊन बसलेलो असतो आणि म्हणून ती कामं होतात. असो, मी काही तर पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडायला आलो आणि खास करून आग्रहाने मांडायला आलो. इथे दिलेली काही सूचना आलेल्या आहेत, परंतु खरंच आहे कधी कधी ना अधिकाराचा वापर करत नाही. त्याच्या मागचं कारण खूप चांगलं असतं, परंतु आता अधिकाराचा वापर केला जाईल ही तुम्ही काळजी करू नका. परंतु मंगळवारी आपण राधाकृष्ण विखे पाटलांना भेटूया आणि तुमची भूमिका मांडतो. आजच्या बैठकीमध्ये माझ्या कुठल्याही शब्दाचा कुणाचा पक्षीय व्यक्तीला जर दुःख झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु कधी कधी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कधीतरी मराठा म्हणून एकत्र येऊया.
पक्ष म्हणून कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुप मध्ये उत्तर टाकण्यापेक्षा की समाजाचं भलं करताना, आता मगाशी 2-3 संघटनेने माझ्याशी चर्चा केली की दर महिन्याला मी तुम्हाला वेळ देतो, मराठा उद्योजक वाढवण्याकरिता मराठा बिझनेस फोरम, काय होतं तुला शब्द काय, मराठा उद्योजक पक्ष, या मराठा उद्योजक पक्षाचं तर आमच्या पिढीने तर एक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आहे. आणि माझी खरी इच्छा आहे की मराठा समाजामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आपण काही क्रांती करू शकतो का. आपण तुम्हाला माहिती आहे का, ठराविक लोक ठराविक दुकानातूनच मटण घेतात, हजारचं मटण, बरोबर आहे ना. ठराविक लोक ठराविक दुकानाकडनंच हार्डवेअरचं सामान घेतात. मग आम्ही किराणा माझा आमच्या दुकानातून घेतो तर काय बिघडतं. आम्हाला द्वेष होणार नाहीये. आणि जर तिथे आम्ही लिहिलं की महामंडळाचा लाभार्थी म्हणून का नाही दाखल द्यायच्या, तो टेम्पोवाला आज कोटरनी जे केलं, उद्या असे 50-100 टेम्पोवाल्यांचे नंबर आम्ही गोळा केले आणि आम्हाला टेम्पो मधून माल पाठवायचा आहे, हा महामंडळाचा लाभार्थी आम्ही कसं दाखल देऊ शकतो, याच्याबद्दल आपण कधी विचार करणार आहोत का. आपण त्याला कुठल्या तरी पक्षामध्ये जोडायचं, तू ह्याच पक्षाचा आहेस, तू तुझा व्हॉट्सअप स्टेटस ह्याच पक्ष. अहो मधल्या काळामध्ये जेवढे आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये लाभार्थ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस मी बघत होतो, पण कधीही अहो ज्या गावामध्ये आंदोलन चालले तर तिथे 25 लाभार्थी आजही माझ्याशी जे बोलतात, आजही माझ्याकडनं जर काय अडचण आली तर मला फोन करतात, साहेब आमचा व्याज परतावा आला नाही, मी याचा कार्यकर्ता आहे, तुझं कुणाचाही कार्यकर्ता असेल, तुझा प्रॉब्लेम काय आहे ते मला पहिलं सांग. हे मार्ग काढण्याची पद्धत आपली असलं पाहिजे. असो आज या बैठकीच्या निमित्ताने नाशिककरांची तशी माझी भेट अधूनमधून होत असते. मी गडावर येत असतो आणि गडावरती आल्यानंतर नाशिकला थोड्या वेळ तरी थांबतो, चर्चा करतो, माझ्या कर्मचाऱ्यांची चर्चा करतो. एक सहज तुम्हाला सांगतो की नाशिकच्या या आमच्या डिव्हिजन मध्ये मोठा गैरव्यवहार आम्ही खोदून काढतो. हा एक तुम्हाला शेवटचा विषय सांगतो, ज्याचे जवळजवळ 20 ते 30 लाख रुपये व्याज परतावा आपल्या महामंडळातून गेलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाटील साहेबांचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डवरती एलवाय काढण्यात आला आणि एका तिसऱ्याच माणसाने त्याने बँकेचे खोटे कागदपत्र जोडले आणि खोटे कागदपत्र जोडून त्यांनी व्याज परतावा पण त्या ठिकाणी घेतला. आणि हे ज्या वेळेला महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला शोधाशोध झाली, त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही असे लोक आहेत ज्यांनी या महामंडळाचा दुरुपयोग केला. आणि आपलं जे नगर जिल्ह्यामध्ये पोलीस कारवाई चालू आहे त्याची आता कधीतरी अधिकृतपणे माहिती मी तुम्हाला देईन. आम्ही फक्त सरकारी जे सरकारचं दान करतो असं नाही, कौतुक करतो असं नाही, तर आम्ही चुकीच्या माणसांचाही बंदोबस्त त्या ठिकाणी करतो. पोलिसांकडे आम्ही गुन्हा, काय संबंध आहे आमचा, काय संबंध आहे त्या ताईचा, काही संबंध नाही, आम्हाला कुणीच तक्रार दिली नाही, आम्ही शोधून काढलं. त्यांनी विचारलं साहेब काय करायचं, गुन्हा दाखल कर. आणि त्यांनी आमच्या नाशिकच्या टीमने गुन्हा दाखल केला. ती लोक पण त्यांना भेटली, अहो ताई तुमचं काय जातंय, सरकारी पैसे आहेत, तुम्ही कशाला उठपट करताय, तुम्ही कशाला गुन्हा दाखल करताय. आम्हाला फोन आले, साहेब मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे, साहेबांचा फोन येईल तुम्हाला. म्हटलं कुठल्या पण पक्षाचा कार्यकर्ता असतो, तू बदमाशी केलीस, तू खोटे कागदपत्र जोडलेस, तुझ्या बँकेचे सगळे स्टेटमेंट माझ्याकडे, तुझ्यावरती गुन्हा दाखल होणार. म्हणजे बघा आम्ही प्रामाणिक नाही आमच्या समाजासाठी. कधीतरी आपल्या बांधवांनी हा सगळा विचार करावा आणि या महामंडळाला भ्रष्टाचार मुक्त आणि चांगलं महामंडळ करण्यासाठी आपण मला साथ द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि परत एकदा या बैठकीचे जे आमचे नाशिक जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चाचे माझ्या वतीने सगळ्यात महत्त्वाचं आज ही मीटिंग याच गोष्टीसाठी आहे. मंगळवारी आम्ही सोमवारी एक दिवस मुद्दाम दिलाय सरकारला, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना आणि सोमवारपर्यंत जर पोर्टल चालू नाही झालं, आमचा इथून मागचा सगळा व्याज परतावा जर परत नाही मिळाला, मंगळवारी आपण सर्व नाशिकच्या मराठा संघटनेने, मराठा समाज बांधवांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागण्याला घेराव घालायचा की नाही घालायचा. साहेब तुम्ही आमच्या बरोबर येणार आहे की नाही येणार आहे? मी तुमच्या बरोबर आहे, मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल.
लावलेली नाही, समाजाचा माणूस आहे. दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही म्हटले का एमडी किती बदलायचे? 100 एमडी बदलायची वेळ आली तरी चालेल, कारण आमच्या लाखो पोरांचा प्रश्न या ठिकाणी उद्योग व्यवसायामधला, त्याच्यामुळे असे 100 एमडी बदलायची वेळ जरी आली, तुम्हाला काही अडचण असली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही त्या एमडीना आणि सुगंधी साहेब तुम्ही जे सांगितलं की कोणत्या मंत्र्याला बोलायला जायची गरज नाही, गेल्याशिवाय काहीच होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक नेत्याला आपण काही त्यांचे लागेबांधे लागलेलो नाहीये. कोणी त्यांचे लागेबांधे लागेल असेल तर ते येणार नाही, पण मराठा समाज म्हणून त्या ठिकाणी गायकरांनी ज्या पद्धतीने आता सांगितलं की आपण कुठल्याही मंत्र्याशी लागेबांधे आपले नाही, मी सुद्धा आता तेच सांगितलं. ज्याप्रमाणे पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माझा पक्ष म्हणजे फक्त मराठा समाज, मराठा समाजाचे उद्योजक, मराठा समाजाचे जे काही युवक आहेत त्यांच्यासाठीच मी सध्या काम करत आहे. आणि यासाठी राधाकृष्ण विखेच काय, अजितदादाच काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय, कोणाच्याही बंगल्यावर जायचे असेल तर नितीन सुगंधी पहिले तयार असेल. मी कोणालाही घाबरत नाही. मराठा समाजाच्या युवकांच्या कार्यासाठी कुठल्याही नेत्याला, आणि सर पाटील साहेब आपल्याला सांगू इच्छितो, यावेळेस एकमेव नितीन सुगंधी मराठा समाजाचा उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मदत करणारा कार्यकर्ता या नाशिक शहरात. अनेक तुमच्या संघटनेचे लोक होते, तुमच्या मातृ संघटनेचे लोक होते, मी जास्त त्याविषयी बोलत नाही. त्यांनी कोणाकोणाला पाठिंबा दिले हे आपण इथं असलेल्या लोकांना विचारून घ्यावे. ऐका ना, आपण ठराव करू, कारण मीटिंगचा ठराव महत्त्वाचा. मंगळवारी राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरावर मराठा क्रांती मोर्चाचा मोर्चा जाईल. त्याचं नेतृत्व सुद्धा नरेंद्र पाटील साहेबांनीच करावं, कारण ते त्याला त्यांच्या बरोबर आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा. जर त्यांना शक्य नसेल तर ते आम्हाला त्यांनी सांगावं, आणि मग आम्ही मंगळवारी सुद्धा ते जर आले नाही तर पुढची भूमिका सुद्धा नरेंद्र पाटील साहेबांच्या विरोधात मराठा समाजाची असेल, ही सुद्धा जाऊन या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेऊया. आणि हा अजेंडा आपण त्या ठिकाणी घेऊ. आणि साहेब, एमडी वाचवण्याचं आमचं कोणाचं काहीच कारण एमडी नकोच. हे एमडी आपल्याला नाही पाहिजे. आणि मुंडे आणि देशमुख हे दोघंही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या समितीवर नको, हा सुद्धा नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही तुम्हाला ठराव देतोय. आमचे 2 ठराव आहेत. मंगळवारी आम्ही आंदोलन करणार आणि दोन्ही अधिकारी आम्हाला त्या पोर्टलवरून त्या महामंडळावरून बरखास्त करा. आपण सर्वांनी मंगळवारी यावं, तुम्हाला मी स्वागत करतो. माझ्याकडनं मी तुमच्या बरोबर आहे हे समाजासमोर मी ग्वाही देतो. आणि पत्रकारांशी थोडासा संवाद करूया आणि मग आपली बैठकीचा तुम्ही समारोप करा. एक महिना झाला आहे आपलं वेबसाईट बंद आहे, काय कारण लक्षात आलेली आहे? आज तुम्हाला नाशिकमध्ये यावं बैठक. खरं म्हणजे वाईट वाटतं की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सोबत आहेत असं सांगतात. सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात. दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही. गंभीर आरोप केला आपण भुजबळांच्या सांगण्यानुसार आणि उपमुख्यमंत्र्यांचं कशामुळे आपल्याला लक्षात आलं की हे सगळं? भुजबळ वेगवेगळ्या आंदोलनामध्ये, खास करून दिवाळीच्या आंदोलनामध्ये, दिवाळीच्या अगोदर जे आंदोलन झालं परळीमध्ये, त्यावेळेला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख केला. आणि आमचं जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्याच आधिपत्याखाली आहे, नियोजन विभागाचं आहे. आणि त्याच्यामुळे एमडींना त्यांच्याच विभागातून सूचना 100% आल्या असतील हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे. कारण कुठलंही सॉफ्टवेअर, सरकारी सॉफ्टवेअर, महामंडळाचं यशस्वी सरकारी सॉफ्टवेअर
जास्तीत जास्त 12 तास 24 तास त्या ठिकाणी ठप्प होऊ शकतो किंवा त्यात बदल होऊ शकतो। आज 1 महिना झाला तरी LOI मिळत नाही। हे स्पष्टपणे की या ठिकाणी सरकार या ठिकाणी कुठेतरी या योजनेमध्ये आता अडथळे निर्माण करायला सुरुवात करते। आपण मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही सांगितलं का किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे? मी या विषयावरती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांशी बोललो होतो। त्यांनी एक बैठक लावली होती पण ती बैठक होऊ शकली नाही। मुख्यमंत्र्यांच्याही मी अप्रत्यक्षपणे मेसेजद्वारा मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सदर खातं हे उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये दुसरा कोणी ढवळाढवळ करू शकत नसल्यामुळे MD काय परत हे महामंडळाची वेबसाईट सुरू करण्यामध्ये अजून काही पुढाकार घेत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे। पण आपण अध्यक्ष असताना MD इतर नेत्यांचं ऐकतो हे गंभीर वाटत नाही का? ही गोष्ट खरी आहे, कारण प्रशासकीय अधिकारी महामंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या काही मर्यादा आहेत, परंतु प्रशासकीय अधिकारी स्वतःचा रंग दाखवतो। आता एक मराठा आहे म्हणून आम्ही जरा सौम्य गतीमध्ये घेतलं पहिलं, परंतु आता लक्षात असलं की मराठा असून उपयोग होत नाही, तो त्या जातीचा लागतो। आणि म्हणून आता सोमवारनंतर सदर अधिकाऱ्याची परत एकदा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्याला मोठी जबाबदारी देण्यात यावी ही विनंती करतो, कारण हे महामंडळ चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फार मोठा रोल करतो। परंतु असे बिंडोक अधिकारी आल्यामुळे या महामंडळाची जिथे वाढ झाली पाहिजे तिथं अधोगती आणि लाभार्थ्यांचं नुकसान होतं हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे। पोर्टल बंद करण्यामागे आपण मुद्दा बंद केलेला आहे, काय कारण वाटतं आपल्याला? मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभा राहतोय। मराठा समाज बँकेमधून कर्ज घेतोय, बँकेने मराठा समाजावरती विश्वास दिलेला आहे आणि तो कर्ज फेडतोय हे कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आता खुपसायला लागलेलं आहे। आता काही लोकांना बँकेमधून कर्ज मिळत नाही, काही महामंडळामध्ये अधिकारी काम करत नाही, पैसे खातात, चेअरमन मंडळी काम करत नाहीत, पैसे खातात। मग ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची थोडी ना जबाबदारी आहे। मराठा समाज व्यवसायामध्ये उभा राहतोय, पायावर उभा राहतोय, काही इतर जाती धर्मातल्या लोकांना ते आवडत नाही म्हणून कसं याला व्यत्यय आणावं तर MDचा वापर करून पोर्टल बंद केलं। हे सगळ्यात सोपा त्यांचा प्रकार होता, तो त्यांनी यशस्वी केला। इतक्या दिवसापूर्वी आपल्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला असताना याच्यावर पुढे कारवाई का झाली नाही? MDची बदली का झाली नाही? किंवा तुम्ही जसं म्हणताय की अजित पवारांकडनं हे संपूर्ण होते, तर मग त्यांना ताकीद देण्याची व्यवस्था आपण का केली काय झालं? अजित पवारांकडे काही जरी मागायला गेलो तर त्यांना वाटतं आम्ही पैसेच मागायला आलोय। म्हणजे अजित पवार इतके चिडलेले असतात की जो येतो तो पैसेच मागतो आणि म्हणतात सरकारकडे पैसे नाही, आम्हाला बहिणीला पैसे द्यायचे आहेत, विकासाला पैसे द्यायचे आहेत। मग मराठा समाजाच्या महामंडळाचं देखभाल कोण करणार? त्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे मी प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे जाणं टाळलं आणि आमचा जुना संदर्भ वेगळा आहे, यदाकदाचित तो राग अजून डोक्यामध्ये असेल म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा मी विखे पाटील साहेबांकडे गेलो, विखे पाटील साहेबांना वस्तुस्थिती मांडली। आता उद्याच्या मंगळवारी परत मराठा समाजाचे समन्वयक त्यांना भेटणार आहेत आणि आता याच्यामध्ये काहीतरी अंतिम तोडगा निघेल असं मला वाटतं। ह्या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना काही निधी देण्यात येतो, हे पैसे इतरत्र कुठे वळवण्यासाठी लाडकी बहीण योजना किंवा यासाठी वळवण्यासाठी हे संपूर्ण घाट घातला होता असं वाटतंय? मला तर याच्यामध्ये दाट शक्यता आहे की जाणीवपूर्वक महामंडळाला जे आता 300 कोटी 350 कोटी देण्यात आलेत हे मुद्दा म्हणून काही बँकांमध्ये त्या ठिकाणी ठेवले जातात आणि ते पैसे ठेवल्यामुळे काही अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये त्यांना किकबॅक मिळतो का काय? म्हणजे लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेवर देण्यापेक्षा बँकेमध्ये जर पैसे पार्क केले तर काही अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे फायदा मिळतो का हे मला संशय आहे आणि या संशयाला कुठंतरी सरकारमधून याचा पाठपुरावा केला पाहिजे। अजून तर तशी परिस्थिती निर्माण झाली नाही, परंतु आता या महामंडळाच्या MDंच्याकडनं जे सॉफ्टवेअर नावाखाली मराठा समाजाचं नुकसान करण्यात आलेलं आहे याबद्दलची चौकशी व्यवस्थितपणे शासनाच्या आणि निमशासकीय अधिकाऱ्यांकडनं करण्यात येईल आता मला पूर्णपणे वाटते। विजयसिंह देशमुख सातारचे आहेत, मान खटावचे आहेत, नवीन आला तो अधिकारी चांगला वाटला, म्हटलं मराठा आहे फायदा होईल महामंडळाचा,
परंतु त्यांनी त्यांचा रंग दाखवला आणि त्या रंगामध्ये सरकारमधून ज्या मंत्र्यांच्या सूचना त्यांना आल्यात त्या सूचनेप्रमाणे पोर्टल त्यांनी बंद केलं। थोडक्यामध्ये शासकीय योजनेमध्ये कुठलंही पोर्टल 24 तास किंवा 48 तासापेक्षा बंद राहू शकत नाही। आज 1 महिना हे पोर्टल बंद आहे म्हणजे हे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या सूचनेवरून झालं हे स्पष्टपणे त्या ठिकाणी होते। ओके सर, जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, जसं कट रचण्यात आला, त्यासाठी सुपारी देखील देण्यात आली। आपण कसं बघताय? सरळ बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांनी उपोषणाच्या माध्यमातून एक मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी खूप त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वाकत नाहीत, कॉम्प्रोमाइज करत नाहीत, झुकत नाहीत। किंबहुना काही आंदोलनामध्ये धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं ही वस्तुस्थिती आहे। स्वर्गीय देशमुखांच्या हत्ये प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं मैत्री आणि त्यांचा 100% सहभाग आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही जरांगे पाटलांनी सांगण्यात आलेलं आहे ही जी चौकशी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नक्की करतील आणि आता जर हे खरंच असेल तरी काही लोक कुणाचा कार्यक्रम करायचा, कसा कार्यक्रम करायचा ते करण्यामध्ये सगळेजण तरबेज आहेत। हा आरोप आपल्याला योग्य वाटतं की एका माजी मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडनं अशा स्वरूपाचा हत्येचा बघा बीडमध्ये काय होतं मला माहिती आहे, मी पण बीडमध्ये प्रवास करतो। अजूनही समाजामध्ये कसं परिस्थिती आहे, अजूनही त्या ठिकाणी कशा प्रकारे मराठा समाजाच्या बद्दल भाषणं व्यासपीठावर जाऊन धनंजय मुंडेंनी केलेली आहे ते आम्ही बघितलेले आहे। बंजारा समाजाच्या भाषणामध्ये काय केलं, ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी काय भाषणं केली, जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्याचा उल्लेख ते करतात। म्हणजे हे स्पष्ट आहे की जरांगे पाटलांना त्रास देण्याचं काम धनंजय मुंडे करू शकतात आणि त्यांनी केलं पण असेल, मला काही वेगळं वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।